नमस्कार, मी वास्तु आचार्य संजय किरवे। आज आपण जाणून घेऊया आपल्या घरातील दरवाजा आपल्यासाठी काय परिणाम देत असतो। घराचा दरवाजा हा वास्तुशास्त्रानुसार खूप महत्त्वाचा पार्ट प्ले करत असतो। घरातील दरवाजावरती बरेचसे आपल्या जीवनातील घटना असतात, त्या सुद्धा निर्भर असतात। आता या कशा पद्धतीने असू शकतात यासाठी आपल्याला जाणून घ्यायला हवे की आपल्या घराचा दरवाजा कोणत्या दिशेला आहे आणि त्याचा परिणाम काय आपल्याला होऊ शकतो। चला तर आज आपण सुरुवात करूया पूर्वेच्या दरवाजांपासून। प्रत्येक दिशेला 8 दरवाजे असतात। 8 दरवाजांचे परिणाम वेगवेगळे असतात। जरी आपण म्हटलो की आमच्या घराचा दरवाजा हा पूर्वेचा आहे, पण पूर्वेचा प्रत्येक दरवाजा समान परिणाम देतो का असं नाही होत। प्रत्येक दरवाजाची परिणाम देण्याची क्षमता वेगळी असते, तो त्याचा स्वभाव असतो। म्हणून आपल्या घराचा दरवाजा कुठल्या पदामध्ये येतो आणि त्याचा परिणाम काय असेल यावरून आपल्याला ओळखता येईल। चला तर मी सुरुवात करतो आज पूर्वेच्या दरवाजांपासून। पूर्वेचा 1 नंबर ते पूर्वेचा 8 नंबर अशा दरवाजांबद्दलची माहिती आपण घेऊया। पूर्वेचा पहिला दरवाजा आपल्या घराच्या मध्यभागी उभे राहिल्यानंतर, कंपास स्थिर झाल्यानंतर आपण जर कंपासमध्ये पाहिले तर 45 डिग्रीपासून 57 डिग्रीपर्यंत ह्या भागामध्ये जर आपल्या घराचा दरवाजा येत असेल तो नक्कीच पूर्वेचा पहिला दरवाजा असतो। ह्याला E1 या नावाने ओळखले जाते। आता ह्या दरवाजाचे परिणाम काय असतात याबद्दल मी तुम्हाला सांगतो। या दरवाजाची व्याप्ती ही 45 डिग्री ते 56.25 डिग्रीच्या दरम्यान असते। ज्या वास्तूला या पदामध्ये किंवा या विभागामध्ये दरवाजा असेल त्या वास्तूमधील कुटुंबातील सदस्यांना कोणत्या प्रकारचे अनुभव येतात ते आपण जाणून घेऊया। या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो, ज्या ऊर्जेच्या प्रभावामुळे त्या वास्तूमध्ये अशा वातावरणाची निर्मिती होते ज्यामुळे त्या कुटुंबातील सदस्यांना वारंवार नुकसानीचा सामना करायला लागतो। घरातील इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे सतत निकामी होत राहतात। शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याचे प्रसंग उद्भवत असतात। स्वयंपाकघरात स्त्रियांना सतत भाजणे, पोळणे यासारख्या दुर्घटना घडत असतात। जर एखाद्या वास्तूमध्ये किंवा तुमच्या वास्तूमध्ये अशा प्रकारचे सतत अनुभव येत असतील तर निश्चित समजावे तुमच्या घराचा दरवाजा पूर्वेकडे असताना तो पहिल्या पदामध्ये असण्याची शक्यता असते। आणि जर तुमच्या निदर्शनास आले, तुम्ही तुमच्या घराच्या मध्यभागी उभे राहून 45 ते 57 डिग्रीच्या दरम्यान जर तुमचा दरवाजा येत असेल तर अशा दरवाजाला अशा पद्धतीने उपाय करणे खूप गरजेचे असते। जर तुम्ही या दरवाजाचा उपाय केलात तर या दुष्परिणामापासून तुम्ही मुक्त होऊ शकता। धन्यवाद।